नमस्कार. नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आज मी रिव्ह्यू करणार आहे असं नाटक जे खरं तर पुण्याचं नाटक आहे आणि दृष्टी आणि अद्वैत थिएटर्स हे नाटक आहे ज्याचं नाव आहे जोडीचा मामला. लेखक व संगीतकार चैतन्य कुलकर्णी आणि दिग्दर्शक श्रेयश इंदापूरकर. गडबड कटकट मच मच लगबत हरकत हरकत झर झर लगबत बरकत बळकट मळबट लगबत लचकत मुरडत तुमकत लगबत. निर्माता श्रेयश इंदापूरकर आणि राहुल भंडारे. तर जोडीचा मामला हे नाटक आलेलं आहे रंगभूमीवर आणि खरं तर आपल्याकडे ओरड आहे की चांगले लेखक नाही, पण खरंच सांगू का, हे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला कळलं की लेखक आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून कलाकार हारत नाही, तो जिद्दीनं लढतो आणि हेच काम जे केलंय ते श्रेयश इंदापूरकर आणि चैतन्य कुलकर्णी यांनी. प्लॅटफॉर्म नाही म्हणून बोंबलत बसण्यापेक्षा प्लॅटफॉर्म क्रिएट करून आपणच स्वतःला प्रेझेंट करणं ही एक मोठी गोष्ट आहे. आणि जोडीचा मामला ही खरी जोडी आहे आणि याचा जो काही मामला आहे तो तुम्हाला हे नाटक बघितल्यानंतर कळेल. जोडीचा मामला फार वर्षापूर्वी तेंडुलकरांचं एक नाटक आलं होतं. अशाच धर्तीवरती हे नाटक आहे. आता तेंडुलकरांच्या नाटकाचं मला नाव आठवत नाही, बहुतेक माझा मित्र की असं काहीतरी एक नाव होतं, फार वर्षांपूर्वीचं नाटक आहे. पण ही जी जोडीचा मामला, ही जोडी सामान्य जोडी नाही. ही जोडी सामान्य जरी नसली तरी ती जोडी आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागणार, कारण की आजचा काळ बदललेला आहे, विचार बदललेले आहेत, तरुण पिढी किंवा जी काय समाज व्यवस्था आहे आता ती बदलत चाललेली आहे आणि ही जोडी आपण ऍक्सेप्ट करावी किंवा नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि जोडीचा मामला हा अद्वैत थिएटर्स ने सपोर्ट केलं मुंबईतून, जे म्हणजे राहुल भंडारे म्हणजे उत्तम नाटकं घेऊन येणारी एक संस्था अद्वैत थिएटर्स, त्यातच त्यांनी उत्तम नाटकाची निवड केली आहे जोडीचा मामला. आता जोडीच्या मामल्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सीन्स दाखवणार आहे आणि याचे लेखक चैतन्य आणि इंदापूरकर जे आहेत प्रोड्युसर, यांचे काही क्लिपिंग्स आहेत, त्यांचे काही विचार आहेत त्यांनी नाटकाबद्दल मांडलेले ते आपण बघूया. नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी, जोडीचा मामला या नाटकाचा लेखक. जोडीचा मामला हे नाटक खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा करणारं नाटक आहे. समलैंगिकता या विषयावर दोन्ही बाजूंची म्हणजे कुटुंब समाज म्हणून असलेली मतं आणि LGBTQ या कम्युनिटीमध्ये असलेल्या मंडळींची मतं याचा बॅलन्स अनालिसिस करणारं हे नाटक आहे. या नाटकामधून नक्की प्रश्न काय आहेत आणि काय उत्तरं मिळणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे याच्यावरती भाष्य करायचा प्रयत्न केलाय. नाटकामध्ये 13 नवीन चेहरे, नवीन कलाकार आहेत. लेखक म्हणून माझंही पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. नाटकाचा दिग्दर्शक देखील नवा आहे. मात्र तरी इतका महत्वाचा विषय मांडायचा आम्ही सगळ्यांनी विचार केला, कारण हा विषय आता बघता बघता आपल्या घरात आलेला आहे, आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये या विषयाची चर्चा व्हायला लागली. अशा वेळी व्यक्ती म्हणून आपल्याला हे माहीत असणं की आपली वयात आलेली मुलं मुली
शाळा कॉलेजमध्ये जातात तर कोणाबरोबर ते फिरतायत, त्यांची मतं काय आहेत, त्यांना काय वाटतंय, त्यांचं ओरिएंटेशन काय आहे, हे सगळं जाणून घेणं कुटुंब म्हणून आपल्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय घरांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आम्हाला वाटली. म्हणून या नाटकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या नाटकाला यावं, कारण हा खरोखरीच आपल्या घरामध्ये आलेला विषय आहे आता, आणि त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना होणं, ती माहिती आपल्या सगळ्यांना होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आमचे आगामी प्रयोग आहेत, आम्ही आमच्या सोशल मीडिया चॅनल्सवरनं आपल्यापर्यंत ते पोहोचवत राहू. कृपया तुम्ही भरभरून नाटकाला प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या. धन्यवाद. तर मुळात हे जे नाटक आहे हे वेगळ्या विषयावरती आणि खूप डेअरिंग केलेली आहे. मी तर म्हणेन नाट्यप्रेमीमधून मी उमेश आपल्या सगळ्या टीमचं पहिलं आभार आणि अभिनंदन करतो की तुम्ही हिंमत केली आणि थिएटरवर हे नाटक घेऊन आलेला आहात, जोडीचा मामला. जगदळे साहेबांच्या असं आडलं तू. आपण आपल्या घरच्यांचा फायदा तर घेत नाही ना. येडी आहे का तू? हं? तसं नाही, पण त्यांच्या असं मानकुटीवर बंदूक ठेवणे तंटामुक्ती स्पर्धेच्या कारणाने आपण आपला स्वार्थ त्यांच्या मती नाही ना मारत आहे. तने मला सांग, काय स्वार्थ काय आहे? हं? आपलं प्रेम आहे का नाही एकमेकींवर? हं? आणि हे बघ, लोकांसाठी असेल तो चेष्टा मस्करीचा विषय, माझ्यासाठी नाहीये बरं का. तुला माहिती आहे ना, मलाही आधी हे सगळं चुकीचं वाटत होतं. मला वाटायचं की आपल्याला तर पोरंच आवडली पाहिजे. मी तर किती पोरं फिरवायचा प्रयत्न केला, पण काय उपयोग झाला? आपल्या पुरी आहेत त्या, असं काही करायचं नाही. दुसऱ्याला रडवतील नाही, असं काही करायचं आता. जोडीचा मामला पोस्टर बघितल्यानंतर असं वाटतं की दोन बायका आहेत आणि एक मुलगा आहे, ज्यांचं लग्न होते असं काहीतरी, पण तसं नाही आहे. मुळात जोडी ही वेगळी जोडी आहे आणि याचा मामला तर फारच वेगळा आहे. खरं सांगायचं तर एक बोल्ड विषयाला होल्ड करणं नाटक म्हणजे जोडीचा मामला. विषय बोल्ड आहे, होल्ड करतं नाटक. कारण जरी कलाकार सगळे नवीन असले, नवोदित कलाकार आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म या दोघांनी दिलेले आहे जोडीने, आणि सगळ्यांकडून खूप छान काम करून घेतलेलं आहे. नाटकाचं नाव जोडीचा मामला आहे आणि त्याच्यामध्ये एक गाव आहे, गावामध्ये दोन मित्र आहेत आणि त्यांच्या मुली आहेत, आणि त्या मुलींमध्ये जे काय घडतं त्याचे त्यांच्यावर प्रेम करणारा एक प्रियकर आहे आणि पूर्ण गावातली काही मंडळी आहेत. ती मंडळी काय काय धमाल करतात हे बघायचं असेल तर जोडीचा मामला हे नाटक आवर्जून बघा. हेच लक्षात येत नाही आता आम्हाला. म्हणणं आहे आमचं. तुला बरं वाटल त्यापेक्षा समाजाचा सपोर्ट मिळवून द्या ना. तरी पुरे ना, तुम्ही कशाला वरून नीट सोडताय? पाहुण्या हा? नाही रे, हा? त्यासाठी नाही का बाई, हं? त्यामुळे संन्यास घेतलाय. म्हणजे हा? म्हणजे 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 हा म्हणजे आत्या, हा? मग अशी तुम्हीच म्हणालात ना की बा अजून एखादी पोरगी भेटली असती, हो. मग ती पण अशीच निघाली असती तर हा? अशीच म्हणजे अशीच या गायत्री सारखी. मिस करू नका, कारण ह्यांनी जी मेहनत केली आहे, ज्यांनी जी हिंमत दाखवली, त्याला तुम्ही जर प्रोत्साहन दिलं प्रेक्षकांनी तर आणखीन काहीतरी चांगलं घडेल आणि आणखीन चांगले नाटकं ही जोडी घेऊन येईल असं मी नाट्यप्रेमी मधून सांगू इच्छितो. मुळात हे नाटक फारच बोल्ड विषय, फार म्हणजे हल्ली तर ते खूप कॉमन झालेलं आहे आणि हा विषय जोडीचा मामला हा तर खरं त्यांनी पोस्टर मधून थोडा क्लिअर केला असताना तर आणखीन त्याला प्रेक्षकवर्ग लावेल असं माझं सजेशन आहे. कारण की काय एक ते खूप पोस्टर जे आहे ना डिझाईन ते खूप सामान्य आहे, त्याच्यामुळे ते लोकांना कळत नाही की नक्की काय, आणि सगळे नवीन फेसेस असल्यामुळे ते अट्रॅक्ट करत नाही ती डिझाईन. तेव्हा डिझाईन बदलावी असं मी त्यांना सांगेन. त्याच्यामध्ये या नाटकाचा विषय आहे गेज आणि लेस्बियन्स, आणि आता जी काय पिढी सुरू आहे आणि ते कायद्याने पण आता सगळं स्वीकारलं जात आहे, तर त्यामुळे हे स्वीकारणं आता आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, प्रेक्षकांनी स्वीकारलं पाहिजे. म्हणून या पोस्टरमध्ये तसं जर काही थोडंसं दाखवता आलं, म्हणजे लेस्बियन्स किंवा होमोज आहेत आणि त्या संदर्भात हे नाटक आहे, तर लोकांना क्लिअर होईल आणि लोक 100% नाटक बघायला येतील. जी निर्मात्याला भीती आहे की प्रेक्षक येत नाही, असं नाही. प्रेक्षक येतील, डिझाईन बदला
100% तुम्हाला बुकिंग झाली पाहिजे असा माझा अनुभव सांगतो. नक्की करा. नाही तर काय अयो. आता नाही अंगावर तुम्ही वसताच. बॉम्बा मारून त्याच्या गळ्याला उठून उठू का? उठू? नको नको हा. सांगितलं जगदाळे साहेबांना. डोमेस्टिक व्हायलन्स चाललंय आमच्या घरात. हा? मनाचा चांगला होता गायत्रीच्या प्रेमात मग्न. वर्षभरापूर्वी सुपारी फुटली, सगळीकडे आनंद झाला. पण आता पवनच्या आता ते कसं करायचं, कधी करायचं आणि कुठं करायचं हे आम्ही ठरवू. हा, नाही तर काय आजवर आपण लोकांच्या एवढ्या लग्नाला गेलो. आपल्या घरच्या काय लोकांना बोलवायला नको होय? कायदा नाही द्यायला त्याच्या बाबतीत. नाही म्हणजे आंतरजातीला जसं पाठबळ मिळतं तसं नाही अगदी नाही. आणि साहेब ते लेस्बियन लग्नाचे पण मार्क वाढतात का बघा ना. तेवढंच आमच्या अण्णांना बक्षीस मिळायला फायदा होईल. हो भागा हो जॅकी सर पुढं. तर नाटक हे एक त्या दोन मुलींचे एकमेकांवर प्रेम करतात आणि मग लेस्बियनचं लग्न कसं होणार, कसं काय विरोध होतो, काय होतं की नाही, की का हे खरंच लेस्बियन्स आहेत की नाही आहेत, या सगळ्याचा उलगडा तुम्हाला नाटक बघताना कळेल. आणि खूप छान म्युझिक आहे, खूप छान गाणी आहेत आणि खूप छान दिग्दर्शन, लेखन तर अप्रतिम आहे. मी एवढं सांगतो की पुढच्या वर्षी हे जर नाटक स्पर्धेला गेलं तर तुम्हाला 100% अवॉर्ड मिळतील, लेखनाला मिळतील. आणि हा विषय वेगळा असल्यामुळे त्याच्यात त्या दोन मुली खूप छान काम करतात. नाव मला माहित नाही. आणि जे वडील झालेत गावचे पाटील, तर त्यांनी जे काय कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय तो थोडा कमी करावा. म्हणजे ती कॉमेडी वाटत नाही, कारण की सिरियस असतात आणि मध्येच कुठेतरी ते सुरू होतात, तर ते सुरू होऊ नये. जर करायची कॉमेडी तर पहिल्यापासून करा, तर तुमचे कॅरेक्टर बाहेर येत. आणि जे निर्माते आहेत त्यांनी पण एक काम नाटकाचा स्वतःवरती घेतलेला आहे, म्हणजे खांद्यावर. तर ते जे कॉमेडी करतात त्याच्यामध्ये जर टायमिंग त्यांनी जर व्यवस्थित साधला, थोडा स्पीड लावला, तर जे हसे यायला पाहिजे ते येतील. जे येत नाही तर त्याच्यामध्ये आहे पोटेन्शियल, लेखणीमध्ये आहे आणि ते करतातही छान. तर त्यांनाही माझं एक सजेशन आहे की त्यांनी थोडं स्पीड नाटकाचा वाढवा, त्या सगळ्या गोष्टीचा टायमिंग सेट करावा, लाफ्टर्स येतील. आणि तुम्ही टायमिंगने सगळं काम, डायलॉग डिलिव्हरी करा, 100% लाफ्टर येतील असं माझा तरी अनुभव सांगतो. काय हे काय हा? असं का केलं तू माझ्यासोबत? अण्णा अण्णा हे असं कसं झालं हा? झालं आता. झालं पण आता आपण इथं तर सगळं ठीक होतं. मग अचानक कसं झालं, कसं झालं हे अण्णा? नमस्कार, मी श्रेयस इंदापूरकर. जोडीचा मामला या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे, त्याचा निर्माता आहे आणि त्यात मी एक छोटी जॅकी नावाच्या कॅरेक्टरची भूमिकाही करतो. तशा तिहेरी भूमिकेत मी या नाटकाशी जोडला गेलेलो आहे. जोडीचा मामला हे नाटक सगळ्या नवीन कलाकारांना घेऊन करावं हा निर्णय दिग्दर्शक म्हणून माझा हा चॉईस आहे. याचं कारण असं, कारण की जेव्हा एखादा वेल नोन आर्टिस्ट आपल्यासमोर ऍक्टर म्हणून येतो तेव्हा नाटकातलं पात्र कधी कधी पात्र न बघता त्या ऍक्टरला बघितलं जातं. पण इथे जी पात्र आहेत ती पात्र अनुभवी आहेत, त्यांनी कामं बाहेर भरपूर केलीत, पण ते अजून प्रेक्षकांच्या माहितीचे चेहरे नाहीयेत. आणि त्यामुळे जेव्हा प्रेक्षक नाटक बघतात तेव्हा ह्या 13 पात्रांमधलं कोणतं ना कोणतं पात्र हे प्रेक्षकांना कनेक्ट होतं की अरे हा, हे माझ्यासारखं आहे. आणि ही मला सगळ्यात जमेची बाजू वाटली. म्हणून सगळे नवीन चेहरे, फ्रेश चेहरे या नाटकात असावेत असं मला मनापासून वाटतं. दुसरी गोष्ट, नवीन चेहरे घेतले किंवा LGBT ह्या विषयावर नाटक करतो आहोत. तर ही बघायला गेलं तर मुख्य धारेतली जी नाटकं असतात तिथे अशा पद्धतीचा विषय पटकन वर्क होईल का नाही ही रिस्क असते. पण ही रिस्क मी घ्यायचा निर्णय घेतला. माझ्या बरोबर अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे जे आहेत ते पण तेवढ्या ताकदीने उभे राहिले. कारण की शेवटी नाटक आजपर्यंत जे काही चाललंय
जे काही आपल्या साहित्यात उत्तम कलाकृती निर्माण झाल्या ते उत्तम नाटक लिहिलं आहे म्हणून झालंय. आणि जो विषय आजचा आहे, आपल्या दाराशी आलेला विषय, हा विषय, हे प्रश्न नाटकातून आम्हाला प्रेक्षकांपर्यंत मांडावेसे वाटतात म्हणून आम्ही हे नाटक केलं, म्हणून आम्ही ही रिस्क घेतली. आणि काय म्हणतात त्याला की नाटक केल्यानंतर मुळात असं नेहमी असतं की ह्या नाटकातून चर्चा व्हायला पाहिजे, या नाटकातून समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. तर आम्हाला आतापर्यंत आज आमचा 15वा प्रयोग झाला आणि आम्हाला हे लक्षात आलंय की जेवढे लोक नाटक बघायला म्हणून आले ते सगळे लोक ह्या नाटकाविषयी आमच्याशी भरभरून बोलतायत. काही लोक सोशल मीडियावर बोलतायत, काही लोकांनी आम्हाला त्यांच्या रिव्ह्यू मधून त्यांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि नाटक केल्यानंतर त्या विषयावर, त्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे नाटकाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक वर्ष या नाट्य परंपरेतून पोहोचत आले. सो आमच्याकडून हा तो छोटासा प्रयत्न आहे. पण त्याचबरोबर आम्ही पूर्णपणे हाही विचार केलाय की लोक नाटक बघायला येतात किंवा कुठले एंटरटेनमेंट साठी जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या मनात असतं की आम्ही रिलॅक्स व्हायला पाहिजे, आम्हाला मजा आली पाहिजे. तर हे नाटक पूर्ण हलक्या फुलक्या पद्धतीने मांडले, अत्यंत धमाल विनोदी पद्धतीने आम्ही ते मांडले. धमाल हे मी म्हणतोय कारण की जेव्हा लिहिलं गेलं आणि ते वाचलं गेलं तेव्हाच आम्हाला ते खरंच धमाल वाटलं आणि ते आता होतही तसंच धमाल आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या नाटकातलं एक थीम सॉन्ग आहे ल ग ब त, तर या थीम सॉन्ग साठी त्यांनी गाणं गायलंय. श्रद्धा आपटे केळकर तिन्ही एक गाणं गायलंय. सो मुद्दा असा आहे की दोन हार्डकोर प्रोफेशनल लेवलला प्रोफेशनल वाटतील अशी दोन गाणी, पूर्ण 2 तास 15 मिनिटाचा एंटरटेनमेंट परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना चर्चा करायला आणि प्रश्न स्वतःमध्ये निर्माण व्हायला भाग पाडणार असं हे आमचं नाटक आहे जोडीचा मामला. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या नाटकाला या आणि लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवा, एवढीच आमची इच्छा. तर धन्यवाद. सगळेच कलाकार छान काम करतात, प्रोड्युसर छान काम करतो, कारण प्रोड्यूस करणं नाटक आणि परत भूमिका करणं ही छोटी गोष्ट नाही. तर त्यात काही गोष्टी आता गडबड होते किंवा दिग्दर्शकांनी काय सूचना केल्या ते जर ऐकल्या नाही तर कदाचित ते मिसमॅच होतं. मला असं वाटतं की याला स्पीड आला पाहिजे, तर कॉमेडी आणि ते ताणू नका. पंच शॉर्ट अँड स्वीट करा. पंच येणार, लाफ्टर्स येणार, टाळ्या येणार. चांगलं नाटक आहे, चांगला विषय आहे, बोल्ड विषय आहे. प्रेक्षक नक्कीच हे नाटक डोक्यावर घेतील. जर याच्या पोस्टर डिझाईन पहिले चेंज करा, त्याच्यानंतर टायमिंग आणि पंचेस करा आणि सगळ्या कलाकारांनी एकमेकांचे ऍक्शन रिॲक्शन झालं पाहिजे. फक्त डायलॉग बोलले म्हणजे पंच येणार नाही. जो डायलॉग बोलतो त्याच्या वेट व्हा, सो तुम्हाला पंच येईल. चांगला प्लॉट आहे, लेखकांनी खूप सुंदर नाटक लिहिलंय आणि प्रेझेंटही खूप छान केलंय, दिग्दर्शनही खूप छान आहे. पण थोडंसं काम करा तर नाटक धरेल आणि तुम्हाला नक्कीच अवॉर्ड्स मिळायला पाहिजेत असं मला तरी वाटतं. कारण विषय वेगळा आणि चांगल्या कॉमेडीच्या ढंगाने तो मांडलाय, त्याच्यामुळे त्याच्यात आणखीन मजा येते. फक्त एंड मला पटला नाही किंवा तो थांबवला, अर्धवट नाटक वाटत, एंड वाटत नाही तो, आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं की पुढे काय. त्याच्यामुळे प्रेक्षक उठत नाही किंवा शेवटची जी टाळी हवी ती येत नाही नाटक संपल्यावर. कारण की ज्या पद्धतीत ते सांगितलंय त्याच्यानंतर पुढचा सीन व्हायला असं अपेक्षित होतं, असं मला तरी वाटतं. पण ते तसं झालं नाही. तिथे नाटक संपलं. ते थोडंसं तिथे वर्क करा. जर तुम्हाला त्याचं सेकंड पार्ट काढायचं असेल तर त्याचं काहीतरी सूचना आपल्याला मिळाली पाहिजे, ती मिळत नाही असं मला तरी जाणवलं. आणि एंड जरा प्रॉपर करा, सो प्रेक्षकांना पण ते स्वीकारायला इझी होईल. फार कठीण करू नका या गोष्टी. खूप छान आहे चैतन्य, खूप छान लिहिलेस आणि तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणखीन चांगली नाटकं लिही. रंगभूमीसाठी चांगली नाटकं रंगभूमीवर येण्यासाठी तुमच्यासारखे कलाकार, रायटर्स आपल्याला हवे आहेत. दिग्दर्शक आणि प्रोड्युसर, हॅट्स ऑफ टू यू. हा विषय तुम्ही घेऊन आलात, पैसे खर्च करून. एवढं चांगला सेट आहे, सेट डिझाईन चांगले आहे, म्युझिक चांगले आहे, लाईट चांगले आहेत, लाईट ऑपरेटिंग सगळ्या बाजूनी म्हणजे चांगलं आहे. वेशभूषा चांगले, मेकअप चांगला आहे, सगळं चांगलं आहे. फक्त जरा नाटक स्पीडी झालं पाहिजे, ऍक्शन रिॲक्शन झालं पाहिजे तर नाटक जर. आणि मुळात अद्वैत थिएटरचं आहे. राहुलच्या काही सूचना घ्या. राहुल चांगल्या जागा सांगेल किंवा तो सूचना करेल तर त्या इम्प्लिमेंट करा, सो दॅट अद्वैत थिएटरच्या नावाला आणखीन 4 म्हणजे अद्वैत थिएटरला घेतले हेच तुमचे प्लस पॉईंट आहे. आणि राहुल नक्कीच तुम्हाला डेफिनेटली याबद्दल सांगेल.
खूप चांगला सेन्स आहे आणि चांगली नाटकं तो प्रमोट करतो आणि चांगली नाटकं तो घेऊन येतो रंगभूमीवर. तेव्हा ते बॅनर तुमच्याबरोबर आहे म्हणजे तारखा पण चांगल्या मिळतील आणि चांगलं नाटक चालेल. फक्त मी जे सजेशन केले जर तुम्हाला योग्य वाटले तर करा, अदरवाईज तुम्ही लेखक दिग्दर्शक आहात, तुम्हाला योग्य माहिती आहे तुम्ही केलं. पण मला बघताना असं जाणवलं, सूचना करतोय तुम्हाला तुमचे प्रयोग खूप होत आणि चांगला विषय निवडलाय त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि डेअरिंग केली दिग्दर्शक आणि निर्मात्याने तर त्याच्या डेअरिंगला सलाम. गुड, कीप इट अप. अशी डेअरिंग करा आणि रंगभूमीवर आणखीन चांगली नाटकं घेऊन या, एवढंच मी सांगतो नाट्यप्रेमी मधून. जर तुम्ही माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि मी पुढचे व्हिडिओ घेऊन येतच आहे. शुभेच्छा, धन्यवाद, भेटूया. हेच की पुढे काय म्हणजे ओळख तर मिळायला लागली हळूहळू. जसं तुम्हाला मी दिसतोय तसं हळूहळू लोकांना दिसायला लागलोय मी. पण प्रश्न आहेतच असो. लगबग आपल्या दाराशी आली, वख वख झाली, लगबग आली, परवड झाली, लगबग आली, परवड आली, लगबग आली, गहजब झाला, लगबग 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 लगबग